नमस्कार मित्रांनो, मी गणेश मलमे आणि तुम्ही पाहत आहात आपले माहिती विश्व हे यूट्यूब चॅनल. आज आपण IPL मधल्या सर्वात लोकप्रिय टीम रॉयल चॅलेंजर बेंगळुरू बद्दल एक मोठी अपडेट घेऊन आलो आहोत. तुम्हाला माहित आहे का, आरसीबीचा मालक बदलला आहे, पण हा मालक एक व्यक्ती नाही तर एक मोठा समूह आहे. काय आहे संपूर्ण डील, किती पैशात टीम विकली गेली आणि आता आरसीबीचे भविष्य काय असेल, हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आरसीबी म्हणजे IPL मधील एक स्टार टीम, ज्यामध्ये विराट कोहली सारखे मोठे खेळाडू खेळले आहेत. ही टीम 2008 पासून IPL मध्ये खेळत आहे. आरसीबीचे फॅन फॉलोअर्स खूप लॉयल आहेत. आरसीबीची सुरुवात झाली त्यावेळेस विजय मल्ल्या हे या टीमचे मालक होते. त्यानंतर टीम गेली युनायटेड स्पिरिट कडे व आता रॉयल चॅलेंजर बेंगलोर आरसीबी संघ मार्च 2026 मध्ये विकला गेला आहे. आदित्य बिर्ला ग्रुपच्या नेतृत्वाखाली एका समूहाने सुमारे 16,706 कोटी रुपयाहून अधिक अशी विक्रमी बोली लावून युनायटेड स्पिरिट लिमिटेड कडून आरसीबीची 100% मालकी विकत घेतली आहे. या डीलमुळे आरसीबी IPL इतिहासातील सर्वात महागडा संघ बनला आहे. आरसीबीचा नवीन मालक कोण, हा प्रश्न आरसीबीच्या फॅन्सना पडलेला आहे. आता आरसीबीचे चेअरमन आहेत आर्यमान बिर्ला आणि को ओनर आहेत सत्यन गजवानी. आरसीबीचे भविष्य काय, हा बदल आरसीबी साठी गेम चेंजर ठरू शकतो का? कारण जास्त इन्व्हेस्टमेंट, नवीन स्ट्रॅटेजी, मजबूत टीम बिल्डिंग, कदाचित आरसीबीला दुसरी ट्रॉफी मिळू शकते. तर मित्रांनो, आरसीबीचा मालक बदलला आणि आता टीम एका मोठ्या कॉर्पोरेट समूहाच्या हाती गेली आहे. आरसीबी टीम, तुम्हाला काय वाटतंय? आरसीबी आता ट्रॉफी जिंकेल का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या माहिती विश्व या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.